नमस्कार मित्रांनो. तर IBPS मार्फत स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी नवीन नोटिफिकेशन आले आहे. तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असणार ते आपण पहिला बघू. तर फर्स्ट आहे IT ऑफिसर, नेक्स्ट आहे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर स्केल 1, त्याच्यानंतर राजभाषा अधिकारी स्केल 1, लॉ ऑफिसर, HR अँड पर्सनल ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर या पोस्टसाठी ही ऍड आलेली आहे. तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत बघू. तर यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट मॉडिफिकेशन ऑफ ऍप्लिकेशन ऑफ कॅन्डिडेट. तर यासाठी डेट असणार आहे आपला 1 जुलै ते 21 जुलै 2026. पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन फी अँड इंटिमेशन चार्जेस यासाठी डेट असणार आहे 1 जुलै ते 21 जुलै 2026. एडिट विंडो फॉर मॉडिफिकेशन ऑफ ऍप्लिकेशन बाय कॅन्डिडेट will be notified on official IBPS website तर for 2 days after the closing of registration. रजिस्ट्रेशनच्या 2 दिवसानंतर ते सुरू होईल. डाउनलोड ऑफ कॉल लेटर. तर आपलं कॉल लेटर जे ऍडमिट कार्ड असणार आहे ते ऑगस्ट 2026 मध्ये येईल. ऑनलाईन एक्झामिनेशन जी प्रिलिमिनरी असणार आहे ती आपली ऑगस्ट 2026 मध्येच असणार आहे. रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरीचा रिझल्ट हा आपला सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2026 मध्ये लागणार. त्याच्यानंतर डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर मेन्स. तर मेन्स एक्झामसाठी ही आपली ऑक्टोबर 2026 मध्ये होईल. ऑनलाईन एक्झामिनेशन मेन्सची असणार आहे ती नोव्हेंबर मध्ये होईल. त्याच्यानंतर मेन्स एक्झामिनेशन रिझल्ट हा नोव्हेंबर मध्येच होईल. त्याच्यानंतर कंडक्ट ऑफ इंटरव्ह्यू. तर मेन्स एक्झामिनेशन क्लिअर केल्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे तो नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2026 मध्ये असेल. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट. तर आपला फायनल जी अलॉटमेंट असेल ती जानेवारी 2027 मध्ये होऊन जाईल. त्याच्यानंतर पार्टिसिपेटिंग इथं बँक्स दिलेल्या तर त्यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, UCO बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक. तर इथं कॉम्पन्सेशन म्हणजे पेमेंट सुद्धा दिलेलं आहे. तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही बेसिक 48,480 ते आपल्याला टोटल इथं 85,920 पर्यंत असणार आहे. त्याचबरोबर काही अलाउन्सेस वगैरे सुद्धा आपल्याला इथं भेटणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला यासाठी क्वालिफिकेशन किंवा पात्रता काय असणार आहे ते बघू. तर त्यामध्ये पहिला आहे सिटीजन ऑफ इंडिया, सिटीजन ऑफ नेपाळ असेल, सब्जेक्ट ऑफ भूतान. त्याच्यानंतर इथं काही डिटेल मध्ये दिलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या. नेक्स्ट आहे एज. या सर त्यासाठी मिनिमम एज असणार आहे 20 वर्ष आणि मॅक्झिमम एज असणार आहे 30 वर्ष. म्हणजेच आपल्याला 2/7/1996 ते 1/7/2006 पर्यंत आपलं एज असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन सुद्धा असणार आहे. तर शेड्यूल्ड क्लास किंवा शेड्यूल्ड ट्राईबसाठी 5 वर्ष म्हणजे SC/ST साठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन असणार आहे. OBC साठी 3 वर्ष, PWBD कॅन्डिडेट असतील तर 10 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅन किंवा कमिशन्ड ऑफिसर इन्क्लुडिंग एमर्जन्सी कमिशन ऑफिसर वगैरे हे काही असेल आपली सर्व्हिस वगैरे तर त्यासाठी आपल्याला 5 वर्ष एज रिलॅक्सेशन भेटणार आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन यासाठी काय लागणार आहे. तर पहिली पोस्ट आहे आपली IT ऑफिसर. यासाठी आपल्याला 4 year इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी डिग्री इन कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ऍप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन अशी जर आपली डिग्री असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर. तर त्यासाठी 4 years डिग्री ग्रॅज्युएशन इन ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, वेटरनरी सायन्स, डेअरी सायन्स, फिशरी, ॲग्री मार्केटिंग, कॉपरेशन अँड बँकिंग, ॲग्रो फॉरेस्ट्री असेल, फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, बीटेक बायोटेक्नॉलॉजी, फूड सायन्स, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट. त्याच्यानंतर फूड टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, सेरिकल्चर, फिशरी इंजिनिअरिंग यापैकी कोणती क्वालिफिकेशन असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर राजभाषा अधिकारी यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश एज अ सब्जेक्ट एट द डिग्री ऑफ ग्रॅज्युएशन लेवल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन संस्कृत विथ इंग्लिश अँड हिंदी एज अ सब्जेक्ट एंड डिग्री. नेक्स्ट आहे लॉ ऑफिसर. तर त्यासाठी बॅचलर्स डिग्री इन लॉ LLB अँड एनरोल ॲज अन ॲडव्होकेट विथ बार काउन्सिल. तर यासाठी LLB आणि बार काउन्सिलचं हे असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे HR किंवा पर्सनल ऑफिसर. त्यासाठी ग्रॅज्युएट and 2 years full-time postgraduate degree
or 2 years full-time postgraduate diploma in personal management, industrial relation, HR, HRD, social work आणि labor work असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. लास्ट आहे मार्केटिंग ऑफिसर, तर त्यासाठी ग्रॅज्युएट अँड 2 years full-time MMS, 2 year full-time MBA in marketing, 2 years full-time इथं दिलेलं आहे जे काही PG, PDA किंवा PG, DBM यापैकी कोणतंही क्वालिफिकेशन असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. नेक्स्ट आहे आपली ऍप्लिकेशन फी. तर ऍप्लिकेशन फी सुद्धा आपल्याला 21 जुलै 2026 पर्यंत आपल्याला भरायचे. तर SC, ST आणि PW कॅन्डिडेटसाठी ऍप्लिकेशन फी असणार आहे 175 रुपये आणि बाकीच्या उरलेल्या सर्व कॅटेगरीसाठी असणार आहे 850 रुपये. नेक्स्ट आहे एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर. तर त्यामध्ये पहिला असणार आहे प्री, त्याच्यानंतर असणार आहे मेन्स आणि त्याच्यानंतर असणार आहे इंटरव्ह्यू. अशा 3 स्टेप आपल्याला यामध्ये असणार आहेत. तर पहिला आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. तर IT ऑफिसर, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, HR पर्सनल ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर यासाठी कशा टाइप मध्ये आपल्याला प्री असणार आहे ते आपण बघू. तर त्यामध्ये इंग्लिश लँग्वेजचे आपल्याला 25 क्वेश्चन असणार आहेत 25 मार्क्ससाठी. मीडियम असणार आहे इंग्लिश, वेळ असणार आहे 20 मिनिटं. रिजनिंगचे आपल्याला 25 क्वेश्चन असणार आहेत 25 मार्क्ससाठी. मीडियम असणार आहे इंग्लिश आणि हिंदी, वेळ असणार आहे 20 मिनिट. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन असणार आहेत 25 मार्क्ससाठी. इंग्लिश आणि हिंदी मीडियम असणार आहे, वेळ असणार आहे 20 मिनिट. प्रोफेशनल नॉलेजचे आपल्याला 25 क्वेश्चन असणार आहे इथं 50 मार्कासाठी. इंग्लिश आणि हिंदी, वेळ असणार आहे 20 मिनिट. अशा आपल्याला टोटल 100 क्वेश्चन्स असणार आहेत 125 मार्क्ससाठी आणि वेळ असणार आहे 80 मिनिट म्हणजेच 1 तास 20 मिनिट. नेक्स्ट आहे आपलं प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. लॉ ऑफिसर आणि राजभाषा अधिकारी यासाठी काय पॅटर्न असणार आहे बघू. तर त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज असणार आहे 25 क्वेश्चन 25 मार्क्ससाठी. रिजनिंगचे सुद्धा 25 क्वेश्चन 25 मार्क्ससाठी, 20 मिनिटं वेळ असणार आहे. त्याच्यानंतर इथं हा चेंज आहे थोडा, जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री 25 क्वेश्चन असणार 25 मार्क्ससाठी, 20 मिनिटं वेळ असणार आहे. नेक्स्ट आहे प्रोफेशनल नॉलेज 25 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी, 20 मिनिटं वेळ असणार आहे. इथं सुद्धा टोटल 100 क्वेश्चन असणार आहेत 125 मार्क्ससाठी आणि वेळ असणार आहे 80 मिनिट. जर आपण ही एक्झाम प्रिलिमिनरी एक्झाम क्वालिफाय केली तर आपल्याला शॉर्टलिस्टेड फॉर द ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशन साठी आपल्याला शॉर्टलिस्टेड केले जाईल. नेक्स्ट आहे मेन्स एक्झामिनेशन. तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन नंतर आपली ही मेन्स एक्झामिनेशन असणार आहे. तर त्यामध्ये सिलेबस बघू तर IT ऑफिसर, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, HR पर्सनल ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर यासाठी पहिला सिलेबस बघू. तर इंग्लिश लँग्वेजचे आपल्याला 30 क्वेश्चन असणार आहेत 30 मार्क्ससाठी, वेळ असणार आहे 25 मिनिट. रिजनिंगचे आपल्याला 40 क्वेश्चन असणार आहेत 40 मार्क्ससाठी, वेळ असणार आहे 35 मिनिट. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 30 प्रश्न 30 मार्क्ससाठी, वेळ असणार आहे 25 मिनिट. आणि नेक्स्ट आहे प्रोफेशनल नॉलेजचे 50 क्वेश्चन असणार आहेत 100 मार्क्ससाठी, वेळ असणार आहे 40 मिनिट. असे टोटल आपल्याला हे असणार आहे ते जो MCQ टाइप पॅटर्न असणार आहे त्यामध्ये आपल्याला 150 क्वेश्चन्स असणार आहेत 200 मार्क्ससाठी आणि वेळ असणार आहे 125 मिनिट. त्यामध्येच आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पेपर सुद्धा असणार आहे. त्यामध्ये आपल्याला 2 क्वेश्चन्स असणार आहेत 25 मार्क्ससाठी. इंग्लिशचा असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पेपर आणि वेळ असणार आहे 30 मिनिट. असं टोटल मिळून आपला मेन्स एक्झामिनेशनचा पेपर हा 225 मार्क्सचा असणार आहे आणि वेळ असणार आहे 155 मिनिट. नेक्स्ट आहे राजभाषा अधिकारी या पोस्टसाठी. तर इंग्लिश लँग्वेजचे 30 क्वेश्चन्स 30 मार्क्ससाठी. रिजनिंगचे 40 क्वेश्चन्स 40 मार्क्ससाठी. जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स बँकिंग इंडस्ट्री 30 क्वेश्चन 30 मार्क्ससाठी. प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी. आणि प्रोफेशनल नॉलेज डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे सेम वरच्या टाइप 2 क्वेश्चन असणार आहेत 25 मार्क्ससाठी. असा आपला टोटल 225 मार्क्सचा पेपर असणार आहे 155 मिनिटं यामध्ये सुद्धा वेळ असणार आहे. त्याच्यानंतर लास्ट आहे आपलं पोस्ट ऑफ लॉ ऑफिसर. तर लॉ ऑफिसर साठी आपल्याला इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन असणार 30 मार्क्ससाठी, वेळ असणार आहे 25 मिनिट. रिजनिंगचे 40 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी, वेळ असणार आहे 35 मिनिट. जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स बँकिंग इंडस्ट्री 30 क्वेश्चन 30 मार्क्ससाठी, वेळ असणार आहे 20 मिनिट. प्रोफेशनल नॉलेज ऑब्जेक्टिव्ह त्यामध्ये 50 क्वेश्चन असणार 100 मार्क्ससाठी, वेळ असणार आहे 45 मिनिट. असे टोटल आपल्याला हे MCQ असणार ते 150 क्वेश्चन्स असणार आहेत 200 मार्क्ससाठी आणि 125 मिनिटं वेळ असणार आहे. सेम मागच्या 2 पेपर प्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे. इंग्लिशचा 2 क्वेश्चन असणार आहेत 25 मार्क्ससाठी, 30 मिनिटं इथं आपल्याला वेळ असणार आहे. असा टोटल हा मेन्सचा पेपर आपल्याला 225 मार्क्ससाठी असणार आहे 155 मिनिट इथं आपल्याला वेळ हा असणार आहे. तर ह्या सर्व एक्झाम मध्ये आपल्याला 1/4 म्हणजेच आपल्याला 25% 0.25% एवढा आपल्याला इथं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
तर आणि प्री एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर आपण मेन्स साठी ऍप्लिकेबल होणार आहे आणि मेन्स एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतरच आपण इथं इंटरव्ह्यू साठी ऍप्लिकेबल होणार आहोत. तर ही होती याच्याबद्दलची संपूर्ण माहिती. तुम्हाला याचं डिटेल जर हे ऑफिशियल नोटिफिकेशन हवं असेल तर कमेंट मध्ये नक्की लिंक असं टाईप करा. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.